श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सप्टेंबर 2023चा आर्थिक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख पुढील काळात चढाच राहील असं त्यात म्हटलं आहे. या अहवालाची वैशिष्ट्ये आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची कारणे आजच्या अर्थविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आर्थिक वर्ष 2024साठी जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज 3% इतका सांगितला आहे. तर जगाच्या तुलनेत भारताची वाढ समाधानकारक राहणार असल्याचंही म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर आधारित अहवाल केंद्रीय अर्थ मंत्रालयानं नुकताच जाहीर केला. या अहवालात काय सांगण्यात आलं आहे याविषयी अर्थविषयक अभ्यासक डॉक्टर अमित बागवे यांनी आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं. केंद्रीय अर्थ मंत्रालयाद्वारे सप्टेंबर 2023चा आर्थिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे व त्यात विविध आर्थिक गोष्टींचा उहापोह करण्यात आलाय. आर्थिक वर्ष 2024 साठी जागतिक वाढीचा अंदाज 3% अपरिवर्तित ठेवलेला आहे कोणी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने. पण त्याच वेळेला भारताच्या वाढीचा अंदाज ऑक्टोबर 2023 मध्ये 20 आधार अंकांनी वाढवून 6.1% 6.3% इतका केलेला आहे. म्हणजे जरी जागतिक वाढीचा अंदाज त्यांनी अपरिवर्तित ठेवला आहे तरी भारताची जी वाढ होणार आहे ती त्यांना वाटते की भारत अजून चांगल्या प्रकारे वाढेल जगाच्या तुलनेत. याचाच अर्थ काय होतो की जागतिक अनिश्चितता आणि ताज्या भौगोलिक राजकीय आव्हानांच्या दरम्यान जागतिक विश्लेषकांचा भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास वाढलेला आहे. अलीकडच्या काळात भारताच्या आर्थिक वाढीचे मोठे कारण म्हणजे वैयक्तिक खर्चातील वाढ, म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रायव्हेट कन्झम्पशन. जसं की वैयक्तिक वापरासाठी गाडी किंवा वाहन खरेदी करणे. म्हणजेच काय करतात लोक कर्ज वगैरे घेऊन किंवा स्वतःच्या पैशाने गाडी घेतात. पण जे कर्ज घेऊन गाडी घेत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 5 ते 6% वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे जसं लोक गाडी घेतात त्याचप्रमाणे घरं सुद्धा विकत घेतात. तो निवासी मालमत्तेच्या मध्ये वाढ झालेली आहे. त्या रिलेटेड गृह कर्ज वित्त पुरवठा जो असतो त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळेच बांधकाम आणि मालमत्ता बाजारांना चालना मिळालेली आहे. घर खरेदी वाढली म्हणजेच काय म्हणतो आपण की त्याला धरूनच सामान जे लागतं त्या सामानाच्या खरेदीत वाढ झालेली आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ असा पण होतो की रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित इतर सर्व व्यवसाय जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. हे झालं आपलं प्रायव्हेट कन्झम्पशन बद्दल. त्या व्यतिरिक्त उद्योगधंद्याबद्दल सुद्धा अहवालामध्ये माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये जसं म्हटलंय की IIP म्हणजेच इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जो ऑगस्ट 2023 मध्ये 10.3% दुहेरी अंकी वाढ त्याने नोंदवलेली आहे, जी गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च वाढ आहे. म्हणजेच ते इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे ते आपल्याकडे वाढलेले आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करामुळे भारत सरकारचं उत्पन्न सुद्धा वाढलंय. एप्रिल ते ऑगस्ट 2023 मध्ये प्रत्यक्ष कर महसूल वार्षिक आधारावर 26.7% वाढलाय. वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट करातून मिळणारे महसूल अनुक्रमे 35.7% आणि 15.1% वाढले. त्याचा अर्थ काय सरकारचं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. आर्थिक वर्ष 2024 म्हणजे सप्टेंबर 2023 पर्यंत, कारण अजून आपलं वर्ष संपलेलं नाहीये. सप्टेंबर 2023 पर्यंत सरासरी मासिक जीएसटी म्हणजे याला वस्तू आणि सेवा कर आपण म्हणतो, जीएसटी जो आहे तो 1.65 लाख कोटी रुपये जमा झालेला आहे. या आर्थिक वर्ष 2023 मधील संबंधित कालावधीसाठी मासिक जीएसटी संकलनापेक्षा 9.9% जास्त आहे. जवळपास 10% आपलं जीएसटीचं संकलन वाढलेलं आहे. त्याच प्रकारे आपण उद्योगधंद्यांची वाढ म्हणतोय, घरांची वाढ झाली आहे, जीएसटीचं संकलन वाढलंय. पण त्याच वेळेला जर आपण बघितलं तर आपल्याकडे महागाई सुद्धा वाढलेली आहे. वाढती महागाई हा सुद्धा गेले अनेक महिने त्रास देणारा विषय ठरला आपल्यासाठी. इंधन व खाद्यपदार्थांची महागाई चढती राहिलेली आहे. अन्न पदार्थ विशेषतः भाजीपाला यांच्या तीव्र चलनवाढीमुळे किरकोळ महागाई ऑगस्ट 2023 पूर्ण 6.8 वर राहिली. थोडी कमी झाली ती, जुलैमध्ये ती 7.4% होती. ही जी महागाई आहे ही काय फार जास्त प्रमाणात कमी झालेली नाही, तिचा त्रास आपल्याला होतोच आहे. चांगला पाऊस व खरीप पिकांच्या चांगल्या पेरणीमुळे खाद्यपदार्थावरील महागाईचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळेला युद्ध चालू आहे. तर रशिया आणि युक्रेनचं युद्ध अजूनही चालू आहे आणि आता नवीन इस्रायल आणि फिलिस्तीनचं आपलं युद्ध सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे इंधनाची दरवाढ झालेली आहे
आणि ती दरवाढ पुढील काही काळात कमी होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याचा फटका कुठेतरी भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल आणि त्यामुळे महागाई कमी जास्त मोठ्या प्रमाणात होणार नाही. तर ती कुठेतरी महागाई जो एक त्रास आहे आपल्याला तो अजून काही महिने त्रासदायक राहू शकतो. त्याचप्रमाणे बेरोजगारी हा सुद्धा एक देशासमोरचा खूप महत्वाचा प्रश्न आहे. रोजगार व स्वयंरोजगार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे जुलै 2023 मध्ये निव्वळ एफडीआय मध्ये वाढ झालेली आहे 0.7 अब्ज डॉलर एवढी. म्हणजेच काय, परकीय गुंतवणूक भारतात आलेली आहे. परकीय गुंतवणुकीचा फायदा काय होतो की परकीय गंगाजळीत वाढ होते आपल्या. तसंच एफडीआयचा प्रवाह देशांतर्गत भांडवलाला आणि ज्या काही कंपन्या आता चालू आहेत भारतामध्ये त्यांना तंत्रज्ञान आणि त्यांना कौशल्य पुरवायला तो पैसा उपयोगी पडतो. या सर्वांचा फायदा काय होतो, या एफडीआयचा या परकीय गुंतवणुकीचा फायदा काय होतो, भारताच्या अर्थव्यवस्थेला वाढ होण्याला हातभार लागतो. तो हा जो एकूण अहवाल मांडलेला आहे याच्यामध्ये जर महागाईचा विषय सोडला, कारण त्याला आपण काहीच नाही करू शकत आहोत की ते एक युद्धांमुळे इंधनाची महागाई वाढली आहे, पण जर भारताचा अंतर्गत विचार केला तर हा आर्थिक अहवाल जो आहे तो भारताच्या अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावत असलेला दाखवत आहे. श्रोते हो, भारताच्या आर्थिक विकासाची गती, त्याची कारणं दर्शवणाऱ्या सप्टेंबर 2023च्या आर्थिक अहवालाची वैशिष्ट्य आपण नुकतीच ऐकलीत. देश कोणताही असो, त्याच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा असतो. भारतीय उद्योग क्षेत्राला गेल्या काही वर्षांमध्ये मिळणारी बळकटी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणारी ठरली आहे. याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि अर्थविषयक अभ्यासक शंतनू भडकमकर म्हणतात, भारताची इंटरनॅशनल इमेज सुधारली की त्याचा 3-4 जे महत्वाचे फायदे होतात. त्यातला पहिला फायदा असा आहे की भारतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सुरू होते आणि लॉजिस्टिक्स जे माझं क्षेत्र आहे ते कायम टॉप 10 मध्ये आहे इन्व्हेस्टमेंट्सला. त्यामुळे आपल्या देशातलं लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं. दुसरं, आपली जी परदेशात इमेज चांगली झाली आहे त्यामुळे आपल्या प्रॉडक्टचीही डिमांड त्या त्या देशात वाढते. ही फक्त गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट नाही, पण गोईंग बियॉन्ड गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ऍक्च्युली बिझनेस टू बिझनेस डिमांड जास्त वाढते. आता ई कॉमर्स वाढतंय त्यामुळे ई कॉमर्सचीही डिमांड वाढू शकेल, पण अजूनही आपण त्या फेजमध्ये गेलेलो नाही की आपली ई कॉमर्सची इंटरनॅशनल डिमांड वाढते. तसंच आपण जर आर्थिक सुधारणा ज्या पाहिल्या तर त्याच्यात जे एक मेजर ट्रान्सफॉर्मेशन आलंय ते जीएसटी मुळे आलंय. जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणात जे गुड्स आहेत ज्याला एक्साईज होतं त्याच्याऐवजी युनिफाईड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये कायम एक देशभर सिंपल सिस्टीम आलेली आहे. भारताची जी आपली ग्रोथ आहे ही इंटरेस्टिंगली सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप जास्त आहे. त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा सॉफ्टवेअरचा आहे, पण इतर क्षेत्रातलंही सर्व्हिस सेक्टरमध्ये भारताची ग्रोथ खूप मोठी आहे. तसंच एक आपल्या इथे फार इंटरेस्टिंग गोष्ट चालू आहे ती म्हणजे राज्य आता एकमेकांशी कॉम्पिट करतायत. प्रत्येक राज्य हे स्वतः पुढे $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं आव्हान ठेवतायत. पर्टिक्युलरली जे कोस्टल स्टेट्स आहेत आणि हिंटरलँडच्या मोठ्या स्टेट्स आहेत, उत्तर प्रदेश असो मध्य प्रदेश असो, हे सगळे $1 बिलियन टार्गेट ठेवतायत. आता सगळ्यात चांगलं जे भारतात घडत आहे ते स्टेट्स सुद्धा आता आव्हानं घेऊन स्वतःची इकॉनॉमी मोठी करण्यामध्ये लागलंय. तसंच भारत सरकारचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, त्याच्यातनं दुहेरी फायदा असतो. एक फायदा असतो इन्फ्रास्ट्रक्चरमुळे इकॉनॉमी वाढते कारण त्यात लोकांना कामं मिळतात, तेवढी कॉन्ट्रॅक्ट्स होतात, त्यांनी तेवढा जीडीपी वाढतो. पण त्याही पेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट होते त्यांनी इकॉनॉमीवर ज्याला आपण कॅटॅलिस्ट किंवा फोर्स मल्टिप्लायर इफेक्ट होतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात वाढ होते. कारण दळणवळण वाढलं तसंच व्यवहार वाढत जातात. आपल्याला ह्या सगळ्यात जे लक्ष घालायला पाहिजे ते आता आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आपले प्रोजेक्ट्स हे ग्लोबल स्केल व्हायला पाहिजेत. आपण त्या दृष्टीने विचार करतच आहोत. प्रायव्हेट सेक्टरचे बरेच प्रोजेक्ट आपले ग्लोबल स्केलचे आहेत, पर्टिक्युलरली जिथे बल्क मॅन्युफॅक्चरिंग आहे, मास मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यामुळे आपला त्या क्षेत्रातला एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात वाढायला लागलाय. त्यामुळे ओव्हरऑल आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये आहेत. फक्त ती फाईन ट्यून करून आपल्याला बाजूच्या देशात जसं अट्रॅक्टिव्ह टॅक्सेशन आहे, टॅक्सेशनची जी सिम्प्लिसिटी आहे
त्याच्यात जर जास्त लक्ष दिलं तर हाय नेटवर्क इंडियन जे आता भारत सोडून दुसऱ्या देशात जात आहेत दरवर्षी, ते जाणं थांबवलं तर अधिक ग्रोथ मिळेल आणि आपण लो इन्कम इकॉनॉमी मधनं मिडल इन्कम इकॉनॉमी कडे जाऊ आणि पंतप्रधानांनी सांगितल्यासारखं आपण एक ऍडव्हान्स्ड इकॉनॉमी 2047 पर्यंत होईल. श्रोते हो, देशाच्या विकासाला जशी सबळ उद्योग क्षेत्राची आवश्यकता असते तशी सर्वोत्तम दळणवळण, बांधकाम सारख्या पायाभूत सुविधांची देखील गरज असते. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांना मिळत असलेली गती ही देशाच्या अंतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार वृद्धीला कारणीभूत ठरत असते. व्यापार वृद्धीमुळेच अर्थव्यवस्थेची गती कमी अधिक होत असते. याविषयी अर्थविषयक अभ्यासक डॉक्टर अमित बागवे यांनी सांगितलं. भारतमाला, सागरमाला, अंतर्देशीय जलमार्ग यांसारखे विविध मंत्रालय आणि राज्य सरकारांचे सर्व प्रमुख गतिशील पायाभूत सुविधा प्रकल्प एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने गतिशक्ती कार्यक्रम सुरू केला, जो आपल्याला माहिती आहे की बजेटमध्ये त्यांनी डिक्लेअर केला होता. त्याच्यामुळे काय आलं की सर्व व्यापारी, प्रवासी, मालवाहतूक बिंदूंना जोडणारे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात त्याने आधीच खूप प्रगती केली आहे. याशिवाय देशभरात असंख्य जलविद्युत धरणे, हायस्पीड ट्रेन, ऊर्जा प्रकल्प, नदी जलवाहतूक प्रकल्प, सौर ऊर्जा केंद्र, मेट्रो रेल्वे असे विविध प्रकल्प तुम्हाला माहिती आहे की अख्ख्या भारतभरात सगळीकडे चालू आहेत. महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्प जो आहे त्याच्यामुळे काय होईल की व्यापारावरचा जो खर्च आहे तो कमी होणार आहे. तर तो कसा कमी होईल? अर्थव्यवस्थेमध्ये लॉजिस्टिक 14% जो खर्च आहे तो 10% खाली आणण्याचा ह्या योजनेतून सरकारचा विचार आहे. आता याच्यानंतर येतात विमानतळ. भारतात जवळपास 131 विमानतळं आहेत जी चालू आहेत. त्यातले 29 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, 92 देशांतर्गत विमानतळ आहेत आणि 10 कस्टम विमानतळ आहेत. त्या विमानतळांच्या विकासामुळे काय झालं की परदेशातून येणाऱ्या लोकांना सुद्धा सोपं झालं, भारताच्या लोकांना बाहेर जाता येतं किंवा देशांतर्गत प्रवास करता येतं आणि पर्यटनामध्ये सुद्धा त्याच्यामुळे वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे पुढील 5 ते 10 वर्षात रेल्वे, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये $1.5 ट्रिलियन पेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये जर आपण म्हटलं तर पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा ठरतो. म्हणजे आपण ज्यावेळेला डेव्हलप्ड नेशन्स म्हणतो, अमेरिका म्हणतो किंवा इतर जे देश आहेत, त्यांचा प्रगती कशामुळे झाली की त्यांच्या पायाभूत सुविधा ह्या खूप चांगल्या प्रकारच्या आहेत. तर त्या पायाभूत सुविधा जितक्या चांगल्या असतील तशा देशाच्या प्रगतीला फायदा होतो. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात लाभ होतो. पायाभूत सुविधा जितक्या उत्तम असतील तितक्या देशातल्या नागरिकांना आणि उद्योजकांना फायदा होतो, कारण योग्य प्रकारे त्यांना कुठेही देशभरात फिरता येतं, काम करता येतं, मालाची ने-आण करता येते. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यामुळे मगाशी जसं विमानतळांचा विषय केला तसंच रस्ते, रेल्वे चांगले झाल्यामुळे पर्यटनामध्ये वाढ होते. ह्या सगळ्याचा फायदा काय होतो की सगळ्यामुळे देशाचं उत्पन्न वाढतं, नागरिकांचं उत्पन्न त्याच्यामुळे डायरेक्टली वाढणार आहे. त्याचप्रमाणे जितक्याच चांगल्या आपली पायाभूत सुविधा असेल, परकीय गुंतवणूक सुद्धा जी मगाशी आपण एफडीआय आपण म्हणू शकतो ज्याला, ती परकीय गुंतवणूक जी आहे ती सुद्धा देशामध्ये यायला मदत होईल आणि त्याच्यामुळे ह्या पायाभूत सुविधा देशाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहेत आणि त्याचा फायदा पुढच्या 5 ते 10 वर्षात आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे. श्रोते हो, जगभरातल्या बहुतांश देशांमध्ये सध्या मंदी सदृश्य स्थिती असतानाही भारताचा आर्थिक विकासाचा आलेख मात्र चढाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. याविषयी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच अन्य जागतिक संस्थांनी त्यांच्या अहवालात यावर शिक्कामोर्तब केलं आहे. केंद्र सरकारनं राबवलेल्या धोरणांमुळे तसंच विविधांगी उपाययोजनांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था आज भक्कम स्थितीत पोचली आहे. G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या भारतात उद्योग आणि व्यापार क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे हे जगाला दिसून आलं. त्यामुळेच देशात गुंतवणुकीचा ओघ वाढू लागला. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस भक्कम होत राहिली आहे. हाच चढता आलेख भारताला आर्थिक महासत्तेच्या दिशेने नेत आहे. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन नम्रता कडू.